नमस्कार. जय जिजाऊ, जय शिवराय. खऱ्या अर्थाने जर सांगायचं झालं तर निवडणूक लढवायची माझी कुठली इच्छा नव्हती, परंतु विविध समस्या, ज्या समस्या आम्ही 24 तास अवेलेबल राहून लोकांची जी सेवा करतो, मी एकटाच नाही, माझ्याबरोबर असलेला आमचा मोठा ग्रुप आहे. कधी आवाज दिला अपोरात्री रात्री आम्ही सर्व एकत्र येतो, विविध समस्यांना सामोरे जातो आणि त्या सोडवायचा प्रयत्न करतो. याच माध्यमाचं फळ म्हणून मला आमच्या इथल्या असलेले जनतेने म्हटले की आपण जर योगायोगाने एक ओबीसी सीट महिला पडली तर आपण ही लढवावी. त्या टायमाला सुद्धा माझी पूर्णपणे तयारी नव्हती. मी म्हटलं आपण जी सामाजिक कामं करतोय ती करतच राहू. खऱ्या अर्थाने माझं मत असं आहे, नगरसेवक आत्ताचे जे नगरसेवक निवडणुका लढवत आहेत त्यांचं असं मत झालं आहे की आपण जर उद्या निवडून आलो तर आपण नगरसेवक झालो. माझं पूर्णपणे चुकीचं मत आहे. नगरसेवक हा कधी झाला? 4 वर्षानंतर जनतेने म्हटले पाहिजे की सदरची व्यक्ती ही नगरसेवक आहे आणि त्यांनी नगरसेवकासारखी कामं केली तरच तो खरा नगरसेवक होतो. नमस्कार, जय शिवराय. मी सौ ज्योती राकेश मिरवणकर. मी अपक्ष उमेदवार प्रभाग क्रमांक 7A मधून उमेदवारी निवडणूक लढवत आहे. खरं तर निवडणुकीला मी उभं राहणारच नव्हते. निवडणुकीला उभं राहण्यामागचं कारण आहे, आमच्या बाजू म्हणजे आमच्या बॅकफुटला जी आहे जनता, जी आम्हाला सपोर्ट सिस्टीम आहे जी आमची, तिने खरं तर आम्हाला उभं केलंय. पण मी स्वतःला डमीच समजील. उमेदवारीला उभे राहणारे सगळे जेवढे आम्हाला सपोर्ट करणारे आहेत ना, तेच खरे उमेदवार आहेत आणि आम्ही फक्त डमी आहोत त्यांच्यासमोर. तसं बघायला गेलं तर नगरसेवक जिथे जे निवडून गेलेत त्यांनी एक सुद्धाही काम जनतेचे केलेले नाहीयेत. तुम्ही बघाल श्रीरामनगर मधली अवस्था, जागोजागी रस्त्यामध्ये खड्डे रस्त्याने भरलेले आहेत. तिथे कोणीही लक्ष देत नाहीयेत. त्याच्यानंतर पाणी हे एक टाइम येत होतं, ते आता कुठे 2 टाइम यायला लागले. त्याच्या मागचं पण काही कारणं आहेत. घंटागाडी रोज कधी येत नव्हती, ती पण आता रोज यायला लागलेली आहे. त्याच्या मागचं पण कारण आहे माझ्या मिस्टरांनी केलेलं उपोषण. ते उपोषण मार्गी लागलं म्हणून घंटागाडी रोज येते, 2 टायमाचं नळाचं पाणी येते. आणि लक्ष तर द्यायलाच पाहिजे, कारण की पावसाळ्यामध्ये जागोजागी पाणी साठतं. त्या टायमाला नगरसेवक एकही उपलब्ध राहत नाही. त्या टायमाला सामान्य जनता किंवा माझे मिस्टर बोलत, आता मी नाव घेत नाही असं खरं सांगायला पुढे त्यांचं, पण ते असे म्हणजे ते कोणीही त्यांना फोन येऊ दे रातोरात, तर तो माणूस त्या रात्री म्हणजे त्या टायमाला तिथे उभा राहतो. कुठल्याही टायमाला फोन करू दे जनतेने की असा प्रॉब्लेम आहे, हे आहे, तर त्या टायमाला ते तिथे उपस्थित राहतात. मी माझ्या मिस्टरांचं नाव असं सांगत नाहीये की ते पुढे हे करतात ते करतात, पण खरं सांगायचं तर ते समस्याला सामोरे जातात नागरिकांच्या. आणि त्यांच्यामुळे आम्ही आता म्हणजे जनतेने आम्हाला पुढाकार दिलाय की तुम्ही उभे राहा, तुम्ही म्हणजे नगरसेवकासाठी पदासाठी तुम्ही निवडणूक लढा. पण त्याच्या मागचं कारण हेच आहे, आम्हाला सपोर्ट सिस्टीम करणारी जनता. खरं तर आम्ही एक अपक्ष उमेदवार आहोत. अपक्ष उमेदवाराला एवढा जनता साथ देईल हे आम्ही विचार सुद्धा केला नव्हता. पण हे आम्ही माझ्या मिस्टरांनी केलेल्या कामाची पोच पावती बोलाल ना तर ती आहे. खरं तर म्हणजे सांगायची एक गोष्ट की आम्ही आता दारोदारी डोर टू डोर फिरतोय. आम्ही ज्यांच्या घरात जातोय ते सगळे आम्हाला पॉझिटिव्ह वाईब्स देत आहेत की काही नाही, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत, तुम्ही बिनधास्त लढा. ही त्यांच्या बाबतीत आम्हाला पोच पावती जनतेने दिलेली. असं बघायला गेलं तर आम्ही आव्हान कोणाचंच घेतलं नाहीये. आम्ही एक सामान्य जनता आहोत, त्याप्रमाणे आम्ही अपक्ष उमेदवारी लढवत आहोत. खूप काय झालंय, पण आम्ही ते आता काय कोणाला सांगू शकणार नाहीयेत. पण एक जनतेला किती त्रास होतो ना, ते आता दिसून येते सगळ्यांसमोर. बस एवढंच सांगेन, पुढे काही सांगणार नाही मी. जर जनतेने आम्हाला संधी दिली तर त्यांच्यासाठी आम्ही 24 तास दोघं सुद्धा अवेलेबल राहू. तुम्ही कधीही फोन करा, ॲट द टाइम 24 तासामध्ये तुम्ही आम्हाला कधी रातोरात फोन करा, कधी फोन करा, आम्ही दोघंही अवेलेबल राहू, ह्याची खात्री देते मी. आता आम्ही अपक्ष उमेदवार आहोत, तर आम्हाला चिन्ह रोड रोलर मिळालेला आहे. तर रोड रोलर मिळाला आहे तर नक्कीच श्रीरामनगर किंवा प्रभाग क्रमांक 7चे रस्ते नक्कीच व्यवस्थित होणार आहेत, याची गॅरंटी तर देतो आम्ही.
बाकी काय पुढे आपण जसे जसे कामं होतील ते जनतेला सगळं दिसणारच आहेत या गोष्टी. जनता पुढच्या 5 वर्षांनी सुद्धा बोलेल की नाही आम्हाला हाच उमेदवार पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर मला विविध पक्षाच्या सर्व लोकांशी माझे संबंध आहेत, चांगलेच आहेत. परंतु कधी मी राजकारणात पडण्याचा विचार नव्हता केला. नेहमी कुठलाही जो पक्ष चांगला असेल, चांगले काम करतात त्यांना सपोर्ट करत आलोय. पण खऱ्या अर्थाने मी एक असं म्हणेल की जर तुम्हाला राजकारणात उतरायचं असेल तर सामान्य माणसं किंवा सामाजिक कार्यकर्त्याचं ते काम नाहीये. कारण की जर तुम्हाला तिकीट मिळवायचं असेल तर एक तर तुम्हाला तिथे खोटं बोलावं लागेल किंवा साम दाम ह्या बाकीच्या गोष्टी आल्या. आणि माझं प्रांजळ मत आहे, मला कुठलंही तिकीट भेटलं नाही त्याचं अजिबात दुःख नाही आहे. कारण की मी कुठल्याही चुकीच्या मार्गाने मला ते मिळवायचं नाही आहे. कारण की आपण जे काम करतो ते सत्याचं करत आहोत. जर सत्याने मला समोरच्या कोणी दिलं असतं तिकीट तर आपण नक्की तिकिटावरती निवडणूक लढवली असती. आणि अपक्ष म्हणून आम्ही जी तिकीट लढत आहोत ती लोकांची जनसेवा करण्यासाठी लढू. आणि अहोरात्र आम्ही आधी लोकांची सेवा केली आहे आणि भविष्यात जो निकाल आम्हाला जनता देईल. पण एवढं सांगतो की जनतेचा पूर्ण कौल आम्हाला आहे, तो तुम्हाला 3 तारखेला मतांमध्ये दिसेलच. आता जनता ही सुज्ञ झालेली आहे. कारण की आतापर्यंत जनतेने बघितलं आहे येणारे हेच वारंवार येणारे नगरसेवक किंवा जे नगरसेवक बलाढ्य असतात त्या बलाढ्याच्या माध्यमातून ते निवडणुका लढवतात. 5 वर्ष आपली गाडीमध्ये फिरून घालवतात पण लोकांच्या कुठल्याही प्रकारच्या समस्येकडे लक्ष देत नाहीत. तरी मी सांगू इच्छितो भले काही निर्णय असेल त्या निर्णयाला आम्ही सामोरे जाऊ आणि भविष्यातही आम्ही अशाच सेवा अशीच सामाजिक कार्य करत राहू. बघा मी तर एक तर जनतेने आम्हाला उभं केलंय त्याच्यामुळे मला पूर्णपणे आमचा मतदार हा राजा असतो आणि खरोखर तो राजा आहे आणि तो सुज्ञ आहे. पण त्यांना योग्य व्यक्ती आतापर्यंत एवढ्या वर्षात मिळाली नाही. आज आम्हाला त्यांनी उभे केले त्यामुळे ते योग्य व्यक्तीचा विचार करतील आणि जनता ही मतदार राजा आहे आणि तीच राहणार. नगरसेवक हा त्यांची कामं करण्यासाठी त्यांचा सेवक आहे आणि आम्ही त्यांना स्वतःला आपण सेवक म्हणूनच समजत आलेलो आहे. नगरसेवक असो नाही तर नसो. आणि राहिली गोष्ट नगराध्यक्षपदाची, खरोखर खोपोली नगरपालिकेतील सर्व मतदार बंधूंना हीच विनंती करतो, योग्य नगराध्यक्षपदाचा उमेदवार तुम्ही निवडून द्या आणि आपल्याला खोपोलीचाच कसा विकास करता येईल ह्या गोष्टीकडे लक्ष द्या. कारण की अजून एक तुमच्या माध्यमातून एक गोष्ट सांगू इच्छितो, जरी माझी मिसेस उद्या नगरसेविका झाली तरी आम्ही वार्डापुरते काम करणार नाही. कारण की आपल्या खोपोलीतली सर्वात मोठी समस्या म्हणजे आहे आपल्या खोपोलीत कुठल्याही प्रकारचं हॉस्पिटल चांगलं नाही आहे आणि गोर गरीब लोकांना पनवेलपर्यंत MRI CT स्कॅन करायला जायला लागतं. तर मी शेवटपर्यंत माझ्या मिसेसच्या माध्यमातून आम्ही तिथं नगरपालिकेत मांडू की आपल्या खोपोलीत गरजू लोकांसाठी MRI CT स्कॅन ज्या स्वस्त जिथे त्यांचा बऱ्याच प्रमाणात खर्च होतो त्या मुबलक नाही म्हणतो फ्रीमध्ये सेवा कसे करतात त्यासाठीही आम्ही खोपोलीकर नागरिकांसाठी भांडणार आहोत. बघा जर पक्षांनी तिकीट दिलं असतं तर 100% सांगतो कुठल्याही पक्षाने दिलं असतं चिन्ह तर हा त्या पक्षाचाच फायदा होता. हे पक्षातल्या वरिष्ठ लोकांना सुद्धा माहिती आहे. पण काय झालं आत्ताच्या कंडिशनला नाती गोती जपली जातात. चांगली कामं करणाऱ्या व्यक्तीला डावळला जातो. यातून आम्ही हे शिकलेलो आहोत. फक्त आणि फक्त नाती गोती आणि दुसरी गोष्ट तिकीट मिळवण्यासाठी ज्या काही गोष्टी लागतात आता मी तुमच्या माध्यमासमोर बोलू इच्छित नाहीये पण त्या गोष्टीचा बराच प्रभाव पडतो. आम्ही मध्यम वर्ग घरातली व्यक्ती पण आम्ही जे सामाजिक काम करतो ते जनतेच्या माध्यमातून करतो, जनतेच्या सोबत होतो. त्यामुळे आम्हाला कुठल्याच प्रकारचं या इलेक्शनला असं भीती वगैरे काही वाटत नाही. कारण की आमच्यासोबत जनता आणि जनता हे ह्या 3 तारखेला 2 तारखेला मतदानात न दाखवेल आणि 3 तारखेला तुमच्यासमोर चांगला हा निर्णय असेल एवढं जनतेच्या वतीने मी खात्री देतो तुम्हाला.